महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेला एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे पन्हाळगड. आणि त्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी या पन्हाळगडाचा खूप उपयोग होत असे. आणि म्हणून पन्हाळगड आपल्या ताब्यात असावा असं प्रत्येकाला वाटत होतं. पण नेमकं ते फक्त तो सीमेवर होता म्हणूनच की त्याच्यामध्ये त्या गडावरती अशा काही अनेक गोष्टी होत्या. तर ती नेमकं कारण काय होतं? तिथली वास्तुशिल्प कशी होती, वास्तुकला कशी होती आणि त्याच्यामुळे तो किल्ला प्रत्येकाला हवाहवासा का वाटत होता? त्याच्यामधनं आजच्या काळात आपल्याला काय शिकायला मिळतं, त्याचा कसा उपयोग होतो, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे.